गण रावणाचं गर्वहरण रावणाचं गर्वहरण रावणाचे गर्वहरण रसिक हो लक्ष असू द्या माझे पिता ऋषी मुनी विश्रवा तेही ब्राह्मण कुळातील असं असल्यामुळे 4 वेद 6 उपनिषद यात संपूर्ण ज्ञान मला झालं. एकाच वेळी 10 पंडितांची बरोबरी करण्याचं सामर्थ्य माझ्यात असल्यामुळे साक्षात भगवान शंकराने माझं नामकरण दशानन रावण म्हणून केलं. परंतु असं असताना सुद्धा माझी माता कैकसी ती दानव कुळातील परंतु तिनं वेळोवेळी लहानपणापासून मला भक्तीचं बाळकडू पाजलं आणि म्हणूनच मी दशानन रावण आणि ही माझी सोन्याची स्वर्ण लंका असताना सुद्धा या त्रैलोक्यामध्ये मी लंका नरेश दशानन रावण असताना सुद्धा या त्रिभुवनामध्ये भगवान शंकरांचा एकनिष्ठ शिवभक्त असल्याचा डंक आहे. नारायण नारायण नमोऽधिगण हासोऽहं गजानन नमोऽधिगण हासोऽहं गजानन देव सर्ववंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमोऽधिगण हासोऽहं गजानन नमोऽधिगण हासोऽहं गजानन देव सर्ववंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला
यामध्ये गमन करणारा पितामह ब्रह्मदेवांचा पुत्र नारद म्हणतात मला स्वर्ग पाताळ नृत्य फिरलो पण त्या कलीचं साधन सापडलंच नाही. नारायण नारायण. प्रणाम लंकाधिपती. कल्याण वस्तू देवर्षी. नारायण. कल्याण वस्तू. कसं काय बरं येणं केलं या माझ्या स्वर्ण लंकेमध्ये. नारायण. लंकाधिपती आपणासारख्या शूरवीराचा सामना करणारे सामर्थ्य या विश्वामध्ये कोणाकडेच नाही. पण 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 काय देवर्षी. नारायण तुमच्यासारख्या पराक्रमी रामाची माता नेहमी मातीच्या शिवलिंगाची पूजा करते हे आपल्या प्रतिमेला शोभनीय नाही. नारायण नारायण. नाही. महापराक्रमी बलशाली 14 चौकड्यांचं राज्य सांभाळणारा सर्व 33 कोटी देवाला श्लोकी पळो करून सोडणारा हा महापराक्रमी पुत्र असताना माझी माता तेही मातीच्या शिवलिंगाची पूजा करते हे माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही. नारायण. परंतु देवर्षी यावर काही उपाय असेल तर सुचवावा. नारायण. लंकाधिपती आपण तर साक्षात महादेवाचे परमभक्त आहात त्यामुळे तुमच्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाचं आंतरिक असलेलं शिवलिंग आणून मातेची भक्ती सफल करावी. नारायण. वा देवर्षी वा. ही कल्पना तर मला सुचलेलीच नाही. महापराक्रमी भगवान शंकरांचा एकमेव लाडका आणि या मातेच्या पूजेसाठी ते शिवलिंग घेऊन येणार म्हणजेच देवर्षी काहीही झालं तरी हा दशानन रावण कठोर तपश्चर्या करेल आणि ते शिवलिंग मातेच्या पूजेसाठी या लंकेमध्ये घेऊन येईल. त्यामुळे देवर्षी आपण आपलं भ्रमण असं चालू ठेवा. मी माझ्या मातेच्या आशीर्वादासाठी जाणार आहे. नारायण नारायण. पुराण काळापासून चालत आलेली परंपराच आहे. हे वैद्य यांचे वर्ष संपणारच नाही. पाहूया पुढे लंकाधीशावर आपल्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाचं आंतरिक असलेलं शिवलिंग आणून मातेची भक्ती सफल करतो की नाही ते. नारायण नारायण. घ्यावी मुखान वेड्या हरिनाम घ्यावी मुखान वेड्या हरिनाम नारायण 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 नारायण. यावे पुत्रान वेडा हरिया म्हणा. यावे पुत्रान वेडा हरिया म्हणा. नारायण हो नारायण. नारायण हो नारायण. नारायण
माते काय कशी तुझ्या चरणी या पुत्राचा साष्टांग प्रणाम. आशीर्वाद आहे पुत्रा, आशीर्वाद आहे. माते या मातीपासून काय बरं बनवत आहेस तू? पुत्रा, या मातीपासून मी तुझ्यासाठी शिवलिंग बनवित आहे. काय? नाही माते नाही. महापराक्रमी बलशाली सर्व 33 कोटी देवांना सळोकी पळो करून सोडणारा तुझा हा महापराक्रमी पुत्र असताना तू या मातीच्या शिवलिंगाची पूजा करते हे माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही माते. मग मी काय करणार आहे? माते तुझ्या पूजेसाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग मी या लंकेमध्ये घेऊन येईन असं तुला वचन देतो माते. पुत्रा, पण तुला माहित आहे का, भगवान शिवशंकर फारच उग्र आणि तापट स्वभावाचे आहे. माते भगवान शंकर कितीही उग्र आणि तापट स्वभावाचे असले तरीही माते तुझा हा पुत्र दशायनेला रावण तुला वचन देतो माते ते आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग या लंकेमध्ये घेऊन येईल. माते आशीर्वाद द्यावा माते. पुत्रा, तुझी इच्छाच आहे, मग ठीक आहे, आशीर्वाद आहे तुला. येतो माते. तुझी ही भक्ती पाहून मी तुला आपल्या सल्ला नाही. हे प्रभू हे सांग सदाशिव भोलेनाथा माझी भक्ती पाहून तुम्ही प्रसन्न झाला. जीवन धन्य झालं प्रभू. माझं जीवन धन्य झालं. बोल, तुझी काय इच्छा आहे? प्रभू माझी माता दररोज मातीचं शिवलिंग बनवून त्याची पूजा करत असते. ही बाब मला लज्जास्पद वाटते. म्हणून प्रभू हे आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग मला द्यावं अशी या भक्ताची विनम्र इच्छा आहे. तूच माझा भक्त, तुझ्या मातेची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुला हे शिवलिंग देत आहे. त्याला तू स्वीकार कर. पण एक मात्र लक्षात ठेव, हे शिवलिंग लंकेला पोहोचेपर्यंत कुठेही खाली ठेवू नको, नाही तर त्याच ठिकाणी ताला येशील. नाही प्रभू, असं कुठलंही अघटित कृत्य माझ्यातून घडणार नाही. महादेवांचा जयकार असतो. तथास्तु, तथास्तु. महादेवांचा महादेवांचा जय जयकार असतो. म्हणजे या संपूर्ण 33 कोटी देवांना या दशानन रावणाची कूटनीती अजूनही कळलेली नाही. साम दाम दंड भेद 16 शास्त्र 18 पुराण सर्व काही
नाही कोण प्यायला तोच मी दशानन रावण. या आंतरिक शक्तीच्या बळावर हे शिवलिंग ठेवून लंकेमध्ये जाईल आणि तिथे माझ्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी या शिवलिंगाची स्थापना करेल. म्हणजेच माझी माता तर हर्षित होईल, कारण तिला दिलेल्या वचनाप्रमाणे तिचा हा पुत्र दशानन रावण भगवान शंकरांची कठोर आराधना करून हे शिवलिंग लंकेमध्ये घेऊन जाणार आहे. परंतु या माझे कारस्थान आहे त्या दशानन रावणाचं. या सर्व 33 कोटी देवांना या आंतरिक शक्तीच्या बळावर नामहरण करेन. त्यामुळे हे शिवलिंग लंकेमध्ये मला घेऊन निघायलाच पाहिजे. निघालोच मी माझ्या स्वर्ण लंकेमध्ये. नारायण नारायण काळजाची तार छेडूनी शिवलिंग ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनाने कोणाचेही नाही कोणी आंतरिक शक्ती चुकले नाही कोणालाही भोग जीवनी. मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये होणी. मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये होणी. काळजाची तार छेडूनी नारदाची वाणी अंतरीच्या भावनानी कोणाचे नाही कोणी. चुकले नाही कोणालाही भोग जीवनी. मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये होणी. मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये होणी. काळजाची तार छेडूनी ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनाने कोणाचेही नाही कोणी. चुकले नाही कोणालाही भोग जीवनी. मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये होणी. मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये होणी. नारायण दशानन रावण नारायण नारायण नारायण. हे काय चक्क महादेवांचा शिवलिंग रावणाच्या हाती. अनर्थ, फार मोठा अनर्थ. नारायण नारदा, काय पुटपुटतो आहे तू? जे काय असेल ते समज. नारायण नारायण. अरे रावणा, केवळ शिकून थेट नारदा. एवढा मास बरा नव्हे, गर्भाचं घर नेहमीच खाली असतं, लक्ष असू दे. नारायण नारायण. नारदा म्हणजे नारदा, ती तुझी उभी शेंडी. अरे या दशानन रावणाच्या शक्तीची प्रचिती तुला आलेली नाही. त्यामुळे नारदा, हे बघ, हे आंतरिक शक्ती असलेला शिवलिंग आहे. भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या केली आणि हे शिवलिंग
मातेच्या पूजेसाठी मी लंकेमध्ये घेऊन जाणार आहे. त्यामुळे माझ्या मार्गामध्ये व्यत्यय आणू नकोस, नाहीतर नारायण नारायण. अरे रावणा, हे शिवलिंग तुला सूर्यास्त होण्याआधी लंकेत घेऊन जावं लागेल, नाहीतर फार मोठा अनर्थ घडेल. नारायण. तेही या दशानन रावणासाठी. नारदा, अशक्य असं काहीच नाही या दशानन रावणासाठी. कारण अजिंक्य अजरामर आहे हा दशानन रावण. बघ नारदा, माझ्या मार्गामध्ये नेहमी आणू नकोस. बघ, निघालोच मी माझ्या स्वर्ण लंकेमध्ये. नारायण नारायण. रावणा तर फारच गर्व झालेला नसतो, त्याचे गर्वना करण्याची इथे संधी आहे. चला आपण ही गोष्ट सर्व देवांना सांगूया. नारायण नारायण. छंद तुझा लागला लागला तुझ्या रे नावाचा. छंद तुझा लागला लागला तुझ्या रे नावाचा. छंद तुझा लागला लागला तुझा 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 रे नावाचा. धन्यवाद रसिको, धन्यवाद रसिको. आलेला पारितोषिक पुढील प्रमाणे. सोहम शशिकांत शिंदे, सोहम शशिकांत शिंदे राहणार लावगणवाडी यांकडून खास साऊंड सिस्टीम साठी रोख 251 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच सोहम शशिकांत शिंदे राहणार लावगणवाडी यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 251 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांच्या आम्ही एक भगवान मनमंडळचं त्यांच्या आरुणी आहोत. त्याचप्रमाणे भाई गुलाव यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांच्या आम्ही श्री महालक्ष्मी रवणात्र मंडळ रत्नागिरी एक भगवा स्वतःच्या आरुणी आहोत. आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नारायण नारायण. छंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला. भक्तिभाव
अंतरीचा हमनी लागला तुझ्यासाठी चंदनाचा देह दिगला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला हो विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला चंद्रमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हमनी लागला तुझ्यासाठी चंद्राचा देहाची जला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला नारायण 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 आलो आलो अमरावतीवर पण कसं शांत आणि शांत पृथ्वी लोकी काय चाललंय याची बातमी कदाचित देवेंद्रला नसावी नारायण नारायण देव हो या ब्रह्मपुत्र नागाचा कोटी कोटी प्रणाम या नारदमुनी या आपले इंद्र दरबारी या देवांच्या सभेत आपलं स्वागत आहे नारायण नारदमुनी कसं बरं निघाल त्या देवांच्या सभेत नारायण देव हो आपल्या काही कल्पना आहे का देवश्री नारदमुनी तुमच्या बोलण्याचा कमी समजलो नाही त्या रावणानं महादेवाचं शिवलिंग हस्तगत करून लंकेकडे तयार केला आहे जर हे शिवलिंग लंकेत पोहोचलं तर फार मोठा अनर्थ घडेल नारायण नाही नाही नारदमुनी देव जर का महादेवांचे शिवलिंग या रावणाने हस्तगत केलं तर या संपूर्ण सृष्टीला या संपूर्ण चराचराला घातक करेल आणि याचा त्रास आम्हा सर्व देवांना भोगावा लागेल हो देवऋषी नारदमुनी रावणाने यापूर्वी भोलेनाथाचे शिवलिंग हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मी त्याला माझ्या मोहाने भ्रमित केले त्यामुळे त्याने आत्मलिंगाची मागणी न करता साक्षात पार्वतीची मागणी केली भोलेनाथाने ती लंकेत जाईपर्यंत मागे वळून पाहायचं नाही या एकाटीवर पार्वती प्रदान केली परंतु नारदमुनी तुमच्या चुकीमुळे रावणाने मागे वळून पाहिले कारण तिथे भद्रकाळाची स्थापना झाली आणि या विश्वाला आलेल्या संकटाचं अशा प्रकारे निवारण झालेलं आहे देवऋषी नारदमुनी यावर मार्ग नारायण यावर मार्ग देणारे फक्त एकच दैवत आहे ते कोणते ते म्हणजे विघ्न विनाशक गणपती गजानन त्याची तुम्ही आराधना करा ते तेवढा ते मार्ग काढू शकतील नारायण देव हो तर आपण गणेशाची आराधना करूया चला तर नामस्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे नामस्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे नामस्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे
देवाची आराधना करत आहात? बाळ गणेशा, लंकेवर आणि रावणाने कैलासपती महादेवांची घोर तपस्या केली आणि महादेव त्याला प्रसन्न झाले आणि त्या साक्षात महादेवांनी अंतरिक्ष शिवलिंग घेऊन तो आता लंकेत जात आहे. यावर काहीतरी मार्ग काढा. देव हो, मुळी चिंता करू नका. मी स्वतः गणपती गजानन गुराख्याचं रूप घेऊन त्या रावणाच्या हातामध्ये असलेलं शिवलिंग भूतलावर ठेवण्यासाठी भाग पाडेल. परंतु त्याच वेळी सूर्यदेवाने स्वतःला लपवून अंधार झाल्याचा भास घडून आणावा, म्हणजे हे कार्य सिद्धीस जाईल. त्यामुळे देव हो, तुम्ही मुळीच चिंता करू नका, निश्चिंत रहा. तथास्तु तथास्तु तथास्तु. प्रकांड पंडित दैत्यराज हे आंतरिक शक्ती असलेला शिवलिंग मातेच्या इच्छेसाठी लंकेमध्ये घेऊन जाईल आणि तिथे त्याची स्थापना करेल. देवर्षींनी सांगितल्याप्रमाणे कोणतंही विघ्न न येता दशानन रावण हे शिवलिंग घेऊन लंकेमध्ये निघालाय. परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे शिवलिंग तर मला सूर्यास्त होण्यापूर्वी लंकेमध्ये घेऊन जायचं आहे. परंतु अशक्य असं काहीच नाही या दशानन रावणासाठी. कारण दररोज स्नान संध्या पश्चिम समुद्रात उरकून भगवान शंकरांच्या आराधना करणे हा माझा दिनक्रम आहे. नाही, मला तर अंधार होत असल्याचा भास होतोय. काय या घोर अरण्यामध्ये देवर्षींनी सांगितल्याप्रमाणे सूर्यास्त होण्यापूर्वी हे शिवलिंग मला लंकेमध्ये ठेवावं लागेल. पण हा दशानन रावण सर्व स्नानविधी आटवून भगवान शंकरांची आराधना करून मगच त्याचं प्रयाण करेल. पण मला तर लघुशंका होत असल्याचा भास होतोय. काय फरक करा नाही, परंतु काही झालं तरी हे शिवलिंग मी खाली ठेवू शकत नाही. कारण भगवान शंकरांनी सांगितल्याप्रमाणे
तिथेच ते स्थानबद्ध होईल. मग या घोर अरण्यामध्ये कोण बरं माझी मदत करू शकतं? या दरी या दूरवर कुठेतरी आवाज ऐकू येतोय. कोण बरं असेल जे माझी मदत करू शकणार? हे शिवलिंग त्याच्या हातामध्ये घेऊन माझ्या स्नान विधीने आटू शकतो. कोण आहेस तू? गुलाकी. आणि या खोल अरण्यामध्ये परंतु हे शिवलिंग तर त्याच्या हातामध्ये मला दिलं पाहिजे, कारण माझ्या स्नान विधी नंतरच मी हे शिवलिंग घेऊन जाऊ शकतो. मग हे शिवलिंग त्या गुराख्याच्या हातात द्यावं का? गुराख्या, बोला महाराज. अरे माझी मदत करशील का तू? आणि ती कोणती? हे बघ, थोड्या वेळासाठी हे शिवलिंग तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेव. महाराज हे शिवलिंग फार जड आहे. असणारच ते. आज तरी शक्ती असलेलं शिवलिंग आहे ते. हे शिवलिंग थोड्या वेळासाठी तुझ्या हातात घट्ट पकडून ठेव. मी माझं स्नान विधी आटपून हे शिवलिंग घेऊन लंकेमध्ये जाणार आहे. गुराख्या, महाराज तुम्हाला 3 हातामध्ये 3 हातापर्यंत आलं नाही तर हे शिवलिंग भूतलावर ठेवे. नाही गुराख्या, असा घोर अनर्थ करू नकोस. हे शिवलिंग काहीही झालं तरी या भूतलावर ठेवू, कारण तिथंच त्याचं स्थान निर्माण होईल. म्हणून गुराख्या, हे बघ, मी क्षणार्धात परत येतो. माझी पंचकर्म उचलून हे शिवलिंग मी माझ्या लंकेमध्ये घेऊन जाणार आहे. त्यामुळे हे शिवलिंग थोड्या वेळासाठी तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेव. हे बघ, निघालोच मी. पार्वती पुत्र गजानन देवांना सांगितल्याप्रमाणे हे शिवलिंग भूतलावर ठेवलं पाहिजे. पण महाराजांना 3 हाका मारतो. महाराज, महाराज, हो महाराज. हे शिवलिंग भूतलावर ठेवतो. ठरल्याप्रमाणे हा दशानने रावण ते शिवलिंग घेऊन लंकेमध्ये जाणार आहे. गुराख्या, अरे ते शिवलिंग माझ्या हातामध्ये मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या केली आहे. म्हणूनच ते शिवलिंग घेऊन मी लंकेमध्ये जाणार आहे. गुराख्या, कुठे बरं गुराखी? गुराख्या, कुठंच बरं दिसत नाही गुराखी. काही तुमचे निधी तर नाही ना गुराख्या? अरे गुराख्या, देवी भूत राहून अनर्थ हे शिवलिंग
त्यामुळे हे शिवलिंग जरी या भूतलावर असलं तरीही हा दशानन रावण मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे शिवलिंग मुळास गडतो लंकेमध्ये घेऊन जाईल. देव हो तर या दशानन रावणाच्या विरुद्ध कितीही कुठे टाकली तरीही हा दशानन रावण 1000 हत्तीचं बळ एकवटून माझ्या 10 तोंडांची सर्व शक्ती पणाला लावून हे शिवलिंग लंकेमध्ये नेईल. तोच मी दशानन रावण.
हे शिवलिंग लंकेमध्ये ठेवून गेलं त्याला. आणि त्या सर्व देवांनी या तुझ्या पुत्राने पूजन केले होते. का ते मला माफ कर. तुझी इच्छा पूर्ण करू शकला नाही. तुझा पुत्र माझं गर्वहरण झालं माते. माझं गर्वहरण झालं. अशा तऱ्हेनं